तुम्ही आतापर्यंत ड्रीम 11 वरती कधी पैसे लावून गेम खेळलायत का? तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे, कारण ऑनलाईन गेमिंगच्या विधेयकावरती आता राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे फॅन्टसी गेमिंगवरती बंदी आणण्यात आली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये हे विधेयक संमत झालं आणि यानंतर या विधेयकावरती राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. अर्थात यामुळे याचं कायद्यात रूपांतर झालंय. मात्र या सगळ्यामुळे नेमकं काय होणार आहे बघूया. या कायद्यानुसार फॅन्टसी लीग, कार्ड गेम्स, ऑनलाईन लॉटरी सारखे गेम, पोकर, रमी, सट्टेबाजी याला पूर्णपणे आता बंदी असणार आहे. रिअल मनी गेमिंगमुळे अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत, अनेक घटना समोर आल्या आणि समाजाच्या समोरचं हे खूप मोठं आव्हान आहे असं म्हणत हा एक मोठा कायदा देशामध्ये आणण्यात आलाय. देशामध्ये ऑनलाईन गेमिंगची इंडस्ट्री 33,226 कोटींची आहे. एकट्या ड्रीम 11 याचा जर आपण विचार केला तर जगभरामध्ये त्याचे तब्बल 26 कोटी वापरकर्ते आहेत आणि ड्रीम 11चं वार्षिक उत्पन्न 6,384 कोटी रुपये इतकं आहे. क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, कबड्डी यासारख्या खेळांमधल्या सामन्याचे व्हर्च्युअल संघ तयार करण्याची इथे स्पर्धा लागते आणि निवडलेल्या खेळाडूंच्या प्रत्यक्ष कामगिरीवरती आधारित युजर्स जे असतात त्यांना गुण दिले जातात. हा गेम खरं तर पैसे लावून खेळता येतो, त्यामुळे कमीत कमी 8 रुपये लावून कोट्यवधी रुपये यामध्ये उलाढाल होत असतात आणि अनेक लोक याच्या आहारी गेले. कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांच्या हव्यासापोटी अनेकांची आपली आयुष्य सुद्धा बर्बाद झाली, अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत आणि त्याचमुळे या फॅन्टसी गेमिंगवरती बंदी आणण्यात आली आणि खेळणाऱ्यांना सुद्धा आता दणका बसलेला आहे. ड्रीम 11च्या खात्यामध्ये जर पैसे असतील तर ते तुम्हाला आता कधीही काढता येऊ शकतात असं त्यांनी म्हटलंय. मात्र आता ऑनलाईन गेमिंगच्या ॲप्सना ब्लॉक करायचे थेट आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला सुद्धा कुठलाही फॅन्टसी गेम पैसे लावून खेळता येणार नाहीये.